माझं नाव डॉक्टर एस चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र लांजा इथे मी विशेषज्ञ म्हणून काम बघत आहे। मित्रो, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांची ओरड असते की सध्या परिस्थितीत शेती ही परवडत नाही आहे, परंतु शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड असेल तर नक्कीच शेतीपासून चांगलं उत्पन्न किंवा चांगला फायदा तर चांगला आर्थिक उत्पन्नसुद्धा शेतकऱ्यांना मिळत आहेत। त्यातीच एक चांगली यशोगाथा लांजा येथे आहे की आमचे हे शेतकरी राजेंद्र पाले यांनी गांडूळ प्रकल्प तयार करून एक चांगल्या प्रकारची एक यशोगाथा तयार केलेली आहे। याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत त्यांना प्रशिक्षण तसंच गांडूळांची सुद्धा सुरुवातीला आम्ही यांना मदत केली होती, गांडूळ देण्यात आलेले होते आणि त्यापासून त्यांनी एक चांगला प्रकल्प इथे उभा केलेला आहे। नमस्कार, माझं नाव राजेंद्र रामचंद्र पालिये, मी कोंडेगावचा रहिवासी असून मी अंदाजे 2008 पासून इथं गांडूळ खताचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि ह्या गांडूळ खत व्यवसाय करताना मला कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र लांजा असेल मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे आणि आज या गांडूळ खताच्या प्रकल्पाच्या अनुषंगानं मी माझी जी शेती आहे ती पूर्णतः सेंद्रिय नर्सरीचा पण उद्योग त्याच्यावरती चालू केलेला आहे। हे क्षेत्र आहे 5 गुंठ्याचं आहे। ह्या 5 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये 2 शेड निर्माण केलेले आहेत आणि आपण तुम्ही पाहताय हे जे वेळ घातले आहेत हे वेळ घालताना खाली नारळाच्या झावळा असतील, ते सोडणं असतील आणि इतर पाळापाचोळ नाशिवंत आहे तो सगळा त्याच्यामध्ये वापरून शेणापासून हे आम्ही गांडूळ खत तयार केलेलं आहे। ह्या गांडूळ खतामध्ये आपण मुंबई, पुणे किंवा स्थानिक इथले जिल्हे दोन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे लोक आहेत ह्या लोकांना जे शेतकरी आहेत त्या लोकांना सगळे माझे कस्टमर आहेत आणि चांगल्या प्रकारे 1 वर्षाला त्याचा चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो। हे आता चहा पावडरसारखं प्युअर गांडूळ खत तयार झालेलं आहे, प्युअर आहे हे आणि हे आम्ही श्री समर्थ गांडूळ खत ह्या नावाच्या ब्रँडखाली मी त्याची विक्री करतो आणि आज माझ्याकडे 7 लोक माझ्याकडे कामगार मी त्यांना रोजगार निर्मिती केलेली आहे आणि याच्यावर चांगल्या प्रकारे मला त्या रोजगार निर्मिती करून फायदा झालेला आहे। म्हणजे रासायनिक खताचे भरपूर दुष्परिणाम व्हायला लागले। रासायनिक खत असेल, गांडूळ खताची मागणी बघता आम्ही दुसरी सेंद्रिय शेती म्हणजे औषधं कशी तयार करतो, याच्यामध्ये कशी तयार करता येतील, जीवामृत असेल, गायवार रसायन असेल किंवा अंड्याचा अर्क असेल, मच्छीचं पासून वेस्टेजपासून जो बनवण्याची जे टॉनिक असेल हे बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढचं पाऊल उचललं आणि ती तयार करतोय जेणेकरून त्या शेतकऱ्याला फायदा होईल आणि सेंद्रिय शेतीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला लोकांपर्यंत चांगलं अन्न कसं देता येईल आणि त्याच्यामध्ये प्रगती करायची, याच्यामध्ये आम्ही पुढची वाटचाल करत आहोत। तांत्रिकदृष्ट्या ज्या अडचणी असतात मग त्यासाठी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शनाला लागतं किंवा कृषी विज्ञान केंद्र असेल तिथले जे अधिकारी आहेत ते सगळे आम्हाला वेळोवेळी म्हणजे आम्ही फोनवर जरी काय कॉन्टॅक्ट केलं तर ते आम्हाला ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि यातून आम्हाला त्याच्यापासून चांगला फायदा होतो। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।